नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात टॉप 90 बातम्या. मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना निवडून येऊ देणार नाही. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा. जनजागृती रॅलीचे 2-3 टप्पे होऊ द्यात, मग बॉम्बच फोडतो असा इशारा. गिरीश महाजन म्हणतात, सगळे सोयरे आरक्षण टिकत नाही, मग तुम्ही कायद्याचे अभ्यासक, अधिकारी, जाणकार अंतर्वालीत आणले कशाला? राजकारण्यांची जातच गद्दार असते. मनोज जरांगेंची गिरीश महाजनांवर टीका. गिरीश महाजनांच्या डोक्यात मंत्रिपदाची मस्ती. जामनेरमध्ये 1,36,000 मराठ्यांचं मतदान, हे लक्षात ठेवावं. मनोज जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा. धनंजय मुंडेंनी रॅलीची परवानगी रद्द करायला लावली असली तरी बीडमध्ये रॅली होणारच, असा जातीयवादी पालकमंत्री कधी पाहिला नाही. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. छगन भुजबळांना अंतर्वालीत रॅली काढायला सांगितली. भुजबळांचा आणि अकलेचा कधी संबंध आला होता का? मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. फडणवीस भुजबळांना बळ देतात, हे जनतेच्या लक्षात आलंय. देवेंद्र फडणवीस जनतेशी खुनशीने वागतात. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. फडणवीस भुजबळांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आरक्षणात कुणीच ढवळाढवळ करत नाही. संजय शिरसाटांचं जरांगेंना प्रत्युत्तर. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात तेजस ठाकरेंचा डान्स. नितेश राणेंची ठाकरेंचा नातू असा उल्लेख करत बोचरी टीका. बाळासाहेब ठाकरेंपासून अंबानी आणि ठाकरे कुटुंबाचे कौटुंबिक संबंध. तेजस ठाकरेंच्या व्हिडिओवरून टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचं उत्तर. विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांच्या विधान भवनात भेटीगाठी. मिलिंद नार्वेकरांनी उदय सामंत, भरत गोगावले, सुनील तटकरे, हितेंद्र ठाकूरांची घेतली भेट. नार्वेकरांची जुन्या मित्रांना सहकार्यासाठी साथ. मिलिंद नार्वेकर मित्र आहेत म्हणून वेगळा विचार मनात येणार नाही. पक्षाच्या निर्णयाच्या अधीन राहूनच आम्ही मतदान करणार, पण मित्र म्हणून आम्ही शुभेच्छा देतो. शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. वसंत मोरेंचा मनसेचे 17 शाखाध्यक्ष आणि 5 उपविभागाध्यक्ष ठाकरे गटात. जी जबाबदारी देतील ती पार पडणार. वसंत मोरेंची प्रतिक्रिया. समृद्धी महामार्गात कोट्यवधींचा घोटाळा. मोपलवारांच्या कुटुंबाकडे 3,000 कोटींची मालमत्ता. आमदार रोहित पवारांचे राधेश्याम मोपलवारांवर आरोप. वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक. मिहीर शहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या 12 जणांवरही पोलिसांची कारवाई. वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव. पोलीस तपासात माहिती समोर. वरळी अपघातातील मृत महिलेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर. आरोपी मिहीर शहाला फाशीची शिक्षा व्हावी, मृत महिलेच्या कुटुंबियांची मागणी. वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहावर हत्येची कलम लावा. आदित्य ठाकरेंची विधानसभेत मागणी. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि मुख्यमंत्री शिंदेंचे घनिष्ठ संबंध. आरोपी सुरतमध्ये की गुवाहाटीला. मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा. कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याची टीका. कुणाचाही मुलगा असला तरी गय केली जाणार नाही. महायुतीचं सरकार पारदर्शक पद्धतीनं कारवाई करणार. नितेश राणेंचं प्रत्युत्तर. मुख्य आरोपीला अटक न केल्यास वरळी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणार. वरळी हिट अँड रन प्रकरणी मनसेच्या संदीप देशपांडेंचं ट्विट. पुणे हिट अँड रन प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणी. वरळी हिट अँड रन प्रकरणात जुहूच्या व्हॉइस ग्लोबल तपस बारवर कारवाई. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाकडून बारला सील ठोकलं. अजित पवार गटाचे मंत्री आमदारांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. आगामी निवडणुकांसाठी अजित पवार गटाकडून बाप्पाला साकडं. अरोरा नावाच्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 200 कोटींचं कंत्राट. कंत्राटामुळे पक्ष किती पुढे जाईल हे माहीत नाही. लोकांची असणारी नाळ तुटल्यानंतर अशी कामं करावी लागतात. रोहित पवारांचं अजित पवार गटाला टोला. अजितदारांनी पाप केलं, सिद्धिविनायक अशांना आशीर्वाद देत नाही. संजय राऊतांनी साधला निशाणा. चोऱ्या लबाड्या कोण करतंय सिद्धिविनायकाला समजतं, अशी ही टीका. अजित पवारांची महायुतीत गोची झाली आहे म्हणून देवाचा धावा करावा लागतोय. यापूर्वी दादा मंदिरात कधीच गेले नाहीत. भाजपसोबत जाऊन त्यांनाही तो रंग लागला असेल. रोहित पवारांचा अजित पवारांना टोला. विधान परिषदेत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी योग्य ते करू. उमेदवार विजयासाठी प्रयत्न करणार. अजित पवारांचं वक्तव्य.
अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री भाव खाऊन गेले आणि अजितदादा मागे पडले, त्यामुळे 200 कोटी देऊन एक एजन्सी नेमली आहे. त्या एजन्सीने सांगितलं ते दादांनी ऐकलं. रोहित पवारांचा कोचक टोला. रोहित पवारांचा संजय राऊत झालाय. चंद्रकांत पाटलांचा टोला. रोज सकाळी बोललंच पाहिजे, चंद्रकांत दादांचा उपरोधिक टोला. विधिमंडळात बोलू दिलं जात नसल्यानं माध्यमांसमोर बोलतो. अजितदादा शब्दाचा पक्का. अनाथांचे नाथ असे नॅरेटिव्हही आता तयार केले जातील. चंद्रकांत पाटलांच्या टोल्यावर रोहित पवारांकडून उत्तर. अजित पवार स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवतात. रोहित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते वैफल्यग्रस्त झालेत म्हणून ते दादांवर आरोप करत असल्याची अनिल पाटलांची टीका. आम्ही पुराव्यानिशी टीका करतो. राऊत जे बोलतात ते सरकारला लागतं, त्यामुळे त्यांची अडचण म्हणून सरकार राऊतांवर चिडू नये. रोहित पवारांचा पलटवार. विधान परिषद निवडणुकीसाठी फडणवीसांकडे महत्वाची जबाबदारी. महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचा पॅटर्न निश्चित करणार. पहिल्या दुसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची यावर आमदारांना मार्गदर्शन करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट. भेटीत विधान परिषद सभापतींच्या निवडीबाबत चर्चा. भाजपकडून विधान परिषदेसाठी राम शिंदेंच्या नावाचा विचार सुरू. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट. विधान परिषद सभापतींची निवडणूक घेण्यात यावी. मविया नेत्यांची राज्यपालांकडे मागणी. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंबंधी उपमुख्यमंत्री फडणवीसांची राज्यपालांसोबत चर्चा. लवकरच महायुती राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी राज्यपालांना नावं देणार. सूत्रांची माहिती. काही मंत्री आमदारांना भेटत नाही. शिंदे गट समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांच्या तक्रारीचा सूर. कॅप्टन चांगलं काम करतायत. जयस्वालांकडून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचं कौतुक. सभागृहात मंत्री नाहीत. सभागृह कसं चालवायचं मला कुठेही गांभीर्य दिसत नाही. विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्यानं विजय वडेट्टीवार आक्रमक. आमचे मुद्दे मुख्यमंत्री शिंदेंसमोर ठेवणार. शेतकरी आणि दिव्यांगांसाठीचे आमचे मुद्दे मान्य झाले तर चांगलंच, अन्यथा स्वतंत्र लढणार. बच्चू कडूंची भूमिका. राज्यात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तिसरी आघाडी करण्याची आमची तयारी. बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाली. संभाजीराजे छत्रपतींसोबतही बच्चू कडूंची चर्चा. तिसरी आघाडी 100% यशस्वी होईल. रविकांत तुपकरांचा दावा. रवींद्र बायकरांना क्लीन चिट देण्यावरून विरोधक आक्रमक. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. सरकारची ऑफर, आमच्याकडे या, क्लीन चिट मिळवा असे पोस्टर दाखवत आंदोलन. विरोधकांच्या मतदारसंघात कामं होत नाहीयेत. अजितदादांनी सूचना देऊन सुद्धा त्यांचं ऐकलं जात नाहीये. नाना पटोलेंचा आरोप. लाडकी बहीण म्हणजे मताची झाली कडकी, म्हणून बहीण माझी लाडकी. शेतकरी नेते रघुनाथ पाटलांची सरकारवर टीका. शिवसेना शिंदे गटाकडून खडकवासला विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला जाणार. शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे यांच्याकडून तयारीला सुरुवात. सध्या खडकवासल्यामध्ये भाजपचे भीमराव तापकीर आमदार. लोकसभेत मोदी 400 पारच्या खाली बोलत नव्हते. देशाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सामान्य मतदारांनी हाणून पाडला. शरद पवारांची टीका. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव शरद पवार गटात जाणार. 11 जुलैला मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार. विशाळगडासह विविध गड किल्ल्यांवर होत असलेल्या अतिक्रमणांबाबत धुळ्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंचासह सर्व पक्षांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. विशाळगड इथे आरोग्याचा प्रश्न आहे. तिथे अतिक्रमण असेल तर प्रशासन त्यावर कारवाई करेल, पण सर्वांनी एकत्र बसून हा विषय मिटवला पाहिजे. खासदार शाहू महाराजांचं वक्तव्य. ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीतेंच्या कार्यालयावर पुन्हा कारवाई. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर कारवाई. गेल्या आठवड्यात गीतेंच्या कार्यालयाचा काही भाग पाडला होता. लातूर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात सीबीआयकडून आणखी एक जण ताब्यात. या प्रकरणी 2 जणांना आधी सीबीआय कोठडी. सीबीआयकडून अनेकांची चौकशी सुरू. राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक दर्जाच्या 15 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. गृह मंत्रालयाकडून बदल्यांचे आदेश जारी. राज्यातील 8 वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं परवानगी नाकारली. मनुष्यबळाचा अभाव असल्याचा ठपका. सूत्रांची माहिती.
नीट यूजी परीक्षेचं पावित्र्य राखलं गेलं नसल्यास फेरपरीक्षा घेण्याचे आदेश द्यावे लागतील. सुप्रीम कोर्टाचा इशारा. पेपर फुटल्यानं किती विद्यार्थ्यांनी फायदा उचलला याची मागितली माहिती. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगलीला येलो अलर्ट जारी, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट. मुंबईच्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ. 5.5% गेलेला पाणीसाठा. मुसळधार पावसामुळे 18%वर. आज मुंबई गोवा महामार्गावर धुक्यामुळे वाहतूक संथगतीने. रिमझिम पाऊस आणि धुक्यात महामार्ग हरवल्याचं दृश्य बघायला मिळालं. त्यामुळे प्रवासी निसर्गाच्या या रूपाचा आनंद घेताना दिसून आले. नाशिकच्या सप्तशृंगी गडाच्या परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. घाटमाथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे गडावर जाणारे रस्ते जलमय. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर. गेल्या 2 ते 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ. मुसळधार पावसामुळे कडा गावातील मुख्य महामार्गावरील पूल गेला वाहून. पावसामुळे बीड, अहमदनगरसह 25 गावांचा संपर्क तुटला. वाहतूक बंद. कोल्हापुरातल्या राधानगरी धरणातून भोगावती नदीत विसर्ग सुरू. 51 बंधारे अजूनही पाण्याखाली. पंचगंगेच्या पाणी पातळीत किंचित घट. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव, शेगाव, मोताळा गावातल्या 11,000 हेक्टर शेतीचं नुकसान. एकफळ गावात पूरस्थिती. शेती उपयोगी साहित्य वाहून गेलं. मध्य रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या विलंबानं. कल्याणवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं. प्रवाशांचे हाल. रत्नागिरी जवळच्या शिरगावमध्ये घरावर झाड पडलं. क्रेनच्या सहाय्यानं झाड बाजूला करण्याचे प्रयत्न. गणपतीपुळेकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम. खासदार श्रीकांत शिंदेंनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं. तरडगाव ते फलटण या मार्गावर वारकरी बांधवांसोबत विठू नामाच्या जयघोषात तल्लीन. साताऱ्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण. लाखो वैष्णवांकडून माऊलीच्या नामाचा जयघोष. टाळ मृदुंगाच्या आवाजानं परिसर दुमदुमला. सीएनजी ₹1.5 आणि घरगुती पीएनजी ₹1 महागला. मुंबईकरांना आजपासून सीएनजीसाठी ₹75 मोजावे लागणार. मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधानसभेत मंजूर. करी रोड, मरीन लाईन्स, चर्नी रोड, किंग सर्कल, डॉकयार्ड या स्थानकांची नावं बदलली जाणार.